निफाड चांदवड मार्गावरील शिवडी उगाव येथील मध्य रेल्वे पुलाखाली शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। पुलाखालून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लोंढा वाहत असल्यानं काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना जीव मुठीत धरून कमरे एवढ्या पाण्यातून मार्ग काढावा लागला। सध्या या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यानं अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र दुचाकी, चारचाकी आणि पादचारी यांची वाहतूक याच पुलाखालून सुरू असल्यानं पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागतंय। शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे पुलाखालून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते। मात्र प्रशासनाकडून वाहतूक बंद करणं, धोक्याचे फलक लावणं किंवा नागरिकांना सतर्क करण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। खाणगाव, वणसगाव, उगाव आणि शिवडी परिसरातील पावसाचे पाणी याच पुलाखालून वाहत असल्यानं काही वेळातच या ठिकाणी नदीसारखी परिस्थिती निर्माण झाली। अनेक वाहन चालकांना पाण्यातून वाहने ढकलत मार्ग काढावा लागला, तर काही वाहने पाण्यात बंद पडली। पादचाऱ्यांनाही कमरे एवढ्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरवर्षी पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचणं किंवा मोठ्या प्रमाणात वाहनं ही समस्या कायम असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि अपघाताचा धोका वाढतो। स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊन पुलाखाली कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था, उच्च क्षमतेची पंपिंग यंत्रणा किंवा अन्य ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्यापही कोणतीही प्रभावी कार्यवाही झाली नाही। दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं तात्पुरत्या उपायांवर न थांबता पुलाखाली कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारून ही समस्या निकाली काढावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी गौरव ठाकरे।